नाशिकच्या जेलरोड परिसरातील पिंटो कॉलनी आडावमळा येथे विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना झालेल्या भीषण अपघातात 28 वर्षीय तंत्रज्ञाचा मृत्यू झालाय, तर दुसरा तंत्रज्ञ गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवाजीनगर विद्युत कार्यालयातील 2 तंत्रज्ञ आज दुपारी आडावमळा परिसरातील विद्युत पोलवर देखभाल दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी अचानक दोघांनाही जोरदार विजेचा शॉक लागला. शॉकचा तडाखा इतका तीव्र होता की दोघेही पोलवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत जय मुकुंद सकट वय वर्ष 28 राहणार साईनाथ नगर जेल रोड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर त्यांच्यासोबत काम करणारे राजेश सुरेश चौरे राहणार जत्रा हॉटेल परिसर हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जय सकट हे शिवाजीनगर विद्युत कार्यालयात कार्यरत होते. वडिलांच्या जागी ते अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू झाले होते. 2 वर्षांपूर्वीच त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती देखील झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच उपनगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघात नेमका कसा घडला याचा पुढील तपास सुरू आहे. आढावनगर आहे, पिंटो कॉलनी. माझं नाव कोमल गौतम आंबोरे. मी पाठीमागे होते, कपडे धुवायला गेलेली होती. तिकडनं इकडे आली तेव्हा ते तिथनं आहे ना उभे होते. तर त्यानंतर त्यांना झटका लागला, तर ते असे झाले इकडनं या साईडनी. दुसरा झटका लागला ना, ते डायरेक्ट खाली आले. खाली आल्याच्या नंतर याला लागलं, हे जे आहे ना त्याला लागलं. त्याच्यानंतर ते इकडं पडले, असे उलटे झाले. त्यानंतर वापस झटका मारला तर त्या साईडला इथं तोंडावर पडले. तोंडावर पडून मग खाली पडले. ते आपल्या विभागाची काही लाईट नव्हती का? त्यांना तक्रार केली होती, त्याच्यामध्ये काम करायला आले होते? नाही, आम्ही पाहुणे. मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक.